नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शीतल मेघराज जाधव, माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार अंबादास भोपी यांचेसह एकूण 11 जण महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55A मधील तरतुदीनुसार अखेर अपात्र ठरल्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी 24 जुलै रोजी जाहीर केल्याने माहूर नगरीत कहीं खुशी तो कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रस्तुत प्रकरणी माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार अंबादास भोपी व विद्यमान नगराध्यक्ष शीतल मेघराज जाधव, वनिता भगवान जोगदंड, शकीलाबी शेख शब्बीर, ज्योति विनोद कदम, शरीफाबी शेख अजीज, अब्दुल रफीक सौदागर, रहमत अली अहमद अली सय्यद, मोहम्मद इलियास मोहम्मद हारून बावानी, सागर सुधीर महामुने यांच्यावर नगरपंचायत हद्दीतील विकास आराखडा आरक्षण क्रमांक 20 मधील जागा आठवडी बाजारासाठी आरक्षित असल्याची बाब माहीत असून सुद्धा तसेच सदर जागा राज्यमार्गाच्या मध्यापासून 37 मीटरच्या आत असल्याने सदर ठिकाणी कोणतेही बांधकाम शक्य नाही ही बाब माहिती असताना 8/6/2017 रोजी सायंकाळी 5:15 विशेष सर्वसाधारण सभा दाखवून सदरील जागा 11 महिन्यांसाठी लिलाव करून भाड्याने देण्याचा बनावट व बेकायदेशीर ठराव एकमताने पारित केला असे दर्शविले व लिलावामध्ये गाळेधारकांकडून मिळालेली 20,30,000 रुपये एवढी रक्कम नगरपंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा न करता सदस्य व कर्मचाऱ्यांनी आपापसात वाटून घेतली। तसेच ज्या दिवशी गाळेधारकांशी करार करण्यात आले त्या करारास वापरलेली मुद्रांके सुद्धा 28/6/2017 रोजी उमरी जिल्हा नांदेड येथून विकत घेतलेली आहेत, परंतु सदरची मुद्रांकेही 8/6/2017 रोजीची दाखवून गाळेधारकांसोबत करारनामे करण्यात आलेली आहे। सदर करारनाम्यांवरती अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी व गाळेधारक यांची स्वाक्षरी आहे। सदर जागेबाबत साहेबलाल हरदयाल दुबे यांनी नांदेड येथील दिवाणी न्यायालयामध्ये दावा क्रमांक 15/2017 नुसार दाखल केलेला होता। सदर दाव्यामध्ये त्यांना स्थगनादेश प्राप्त झाला होता। त्याला अनुसरून डॉक्टर दुबे व शिवलिंग बळीराम टाकळीकर यांनी वरील व्यक्तींना अपात्र करून कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे अर्ज सादर केला होता। नगरपंचायतच्या विरोधात पूर्ण अपात्र व्हावं म्हणून मी नगरपंचायतच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली। त्यांनीही वरील सर्वांना अपात्र घोषित केल्याचा निर्णय दिला होता, म्हणून सदर प्रकरण राज्यमंत्र्यांकडे गेले होते। त्यावर राज्यमंत्र्यांनी नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 42(1) मधील तरतुदीनुसार वरील सर्व सदस्यांना पदावरून दूर करण्यात आले असून कलम 42(4) मधील तरतुदीनुसार त्यांना पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून निवडले जाण्यास अनर्ह ठरविण्यात आलेले आहे। शिवसेनेच्या स्वीकृत सदस्या आशा निर्धारी जाधव व भाजपाच्या नगरसेविका दीपाली ज्ञानेश्वर लाड यांना दिलेली कारणे दाखवा नोटीस त्यांनी दिलेल्या समर्पक उत्तराने समाधान झाल्याने अपात्रतेच्या प्रकरणातून त्यांना वगळण्यात आले आहे। चुकीच्या मार्गाने काम करून नियमाचे पायमल्ली करून काम करणाऱ्यांना आज धडा शिकविण्यात आला आणि याबाबत नगरविकास राज्यमंत्री श्री योगेश सागर यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निर्णय दिला। तर तत्कालीन मुख्याधिकारी काका डोईफोडे, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक यांचे विरुद्ध विभागीय चौकशी करून तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याचेही या आदेशामध्ये नमूद केलेले आहे। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट रमण जायभाय यांनी दुबे व टाकळीकर यांच्या वतीने ही बाजू मांडली होती। अखेर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाला नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या अपात्रतेच्या घोषणेने व अपात्रतेच्या आदेशाने सध्या तरी विराम मिळालेला आहे। अध्यक्षाला अपात्र करण्याचे अधिकार हे मंत्रालयाला असल्यामुळे ती केस परत मंत्रालयात गेली आणि मंत्रालयाने हे पूर्ण कामकाज तपासून सगळ्या गोष्टी पाहून ही बॉडी 11 सभासद रद्द करण्यात आले। सत्तेचा उपयोग शहरातील नागरिकांच्या
व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी झाला पाहिजे, त्यांच्या सार्वजनिक हिताचं रक्षण करण्यासाठी झाला पाहिजे आणि नेमका त्याच्या उलट हा प्रकार झाला होता। आज माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा विशेष वृत्तांत।